प्राचीन काळातील जाणकार ऋषींनी देवी देवतांच्या उपासनेत स्तोत्रांचा जप केला। उत्तम प्रकारे मॉड्युलेट स्वरांसह अचूक पठण केल्यावर स्तोत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंत्रांमुळे विश्वाची फायदेशीर ऊर्जा निर्माण करण्यात मदत होते। गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भगवान गणेशाच्या सन्मानार्थ गणेशस्थान किंवा स्तोत्रम केले जाते। भक्तांच्या फायद्यासाठी जप किंवा स्तोत्रम गणेशाचे साजरे करतात। निराकार देव हत्तीच्या मस्तकाच्या देवाच्या सुंदर रूपात पूजला जातो। पवित्र वैशिष्ट्यांना मूर्त रूप देतो। गणेश स्तोत्र नियमितपणे पाठ केल्यास तुमचे मन शांत होते आणि तुमच्या जीवनातून वाईट दूर होते असे म्हटले जाते। हे तुम्हाला आनंदी आणि निरोगी देखील बनवते। चला तर आपण ते गणपती स्तोत्र म्हणूयात। संस्कृतमधील गणेश स्तोत्र। प्रणयम शिरसा देव गौरी पुत्रम विनायकम भक्तावसः स्मरय्य नित्यमायुः कामार्थ सिद्धये। प्रथम वक्रतुंड च एकदंत द्वितीयकम तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवस्त्र चतुर्थकम लंबोदर पंचमच षष्ठ विकटमेवच सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण तथा कष्टम नवम बालचंद्र च दशम तु विनायकम एकादश गणपती द्वादश तु गजाननम द्वैशास्तानि नामानि त्रिसंदेह यः पठ्येनेर न च विघ्नभय तस्य सर्वसिद्धकर प्रभो। विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रान मोक्षार्थी लभते गतिम। जपेद्वग गणपती स्तोत्र षडभिरामासहे फल लभेत संवत्सेरन सिद्धीच लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेक्ष लिखित्वा यः समर्पितेय तस्य विद्या भवेत्स वर्वा गणेशस्य प्रसादतः। अशा रीतीने नारद पुराणापासून गणेशापर्यंत सर्व दुःखांचा नाश करणारी प्रार्थना समाप्त होते। या गणेश स्तोत्राचा जप करण्याची प्रक्रिया। पूर्वेकडे पाठ करून बसा। सुखास किंवा पद्मासन बसण्यासाठी दोन छान पोझिशन्स आहेत। ग्लासभर पाण्यात एक चमचा विभूती मिसळून देवता श्री गणेशाला मनोभावे प्रार्थना करा। गणेश स्तोत्राचा जप करण्याची उत्तम वेळ। जर तुम्हाला गणेश स्तोत्राचे उत्तम परिणाम हवे असतील तर सकाळी स्नानानंतर प्रथम त्याचा जप करा। गणपती मूर्ती किंवा प्रतिमेसमोर गणेश स्तोत्र गायले पाहिजे। स्तोत्राचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी स्तोत्र पठण करण्यापूर्वी त्याचा अर्थ जाणून घ्या। तर मित्रांनो, दररोज रात्री झोपण्याआधी तुम्ही हे स्तोत्राचा व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।